वर्षाची परंपरा असलेला जळगावचा हा रथोत्सव आहे। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। कान्ह देशातील वारकरी संप्रदायाचे थोर संत श्री सद्गुरू अप्पा महाराज यांना शके 1794मध्ये आदिशक्ती मुक्ताबाईंनी दृष्टांत दिला। त्या आज्ञेनुसार पंढरपूरची आषाढीची वारी सुरू केली। आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग। पंढरपूरच्या 4 वाऱ्या असतात, आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी। आषाढीनंतर परत कार्तिकीला आपल्या इकडच्या वारकरी मंडळींना पंढरपूरला जाणे शक्य नाही, 2 महिन्याचा प्रवास परत। त्या हेतूने हिंदू धर्मातील समस्त 18 पगड जाती जमातींना एकत्र करून कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने श्रीराम रथ आणि महोत्सवाला प्रारंभ केला। कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत 15 दिवसांचा हा उत्सव जळगावकरांची ही दिवाळी असते। प्रभू श्रीराम ज्यावेळेस अयोध्येला आले त्यावेळेस आपण 5 दिवसांची दिवाळी सुरू केली, पण जळगावकरांची ही दिवाळी 15 दिवसांची असते। आणि विविध प्राणी, विविध देवता यांचा आदर्श, यांचं संरक्षण असा हेतू सुरू करून अप्पा महाराजांनी या मोठ्या याच्याने उत्सव सुरू केला। मग कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून घोडा, हत्ती, वाघ, सिंह, सरस्वती, शेषनाग, चंद्र, सूर्य, गरुड, मारुती आणि कार्तिक शुद्ध एकादशीचा श्रीराम रथयात्रा अशी भव्य प्रमाणात निघत असते। याच्यासाठी लहान मोठे, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, व्यापारी, कष्टकरी, समस्त समाजातले रामभक्त नवे तर महाराष्ट्राच्या विविध भागातून, काही इतर प्रांतातून सुद्धा भाविक इथं येताना दिसतात। साधारणतः 3-4 लाखाच्या वर ही श्रीराम रथयात्रा साजरी होते। संपूर्ण भारतात कार्तिक प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी निघणारी श्रीरामांची ही एकमेव श्रीराम रथयात्रा आहे। प्रभू श्रीरामांचा रामजन्म दुपारी 12 वाजता म्हणजे माध्यान्हकाळी झालेला, त्यावेळी रथाचं प्रस्थान होतं। आणि कृष्ण जन्माचा जन्म, भगवान गोपाळकृष्णाचा जन्म हा रात्री 12 वाजता झालेला। त्या रात्री 12 वाजता हा रथ आपल्या घरी परत येत असतो। 12 तासांचा प्रवास करत जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर जळगाव शहरातून फिरत असतो। वनाचे पान सुपारीसुद्धा विविध ठिकाणी, विविध भागामध्ये 7 ते 8 किलोमीटर प्रवास करत असते। आणि विशेष म्हणजे ह्या 15 दिवसांच्या वनोत्सवात जो पण त्या वनासोबत पायी चालतो त्याला पंढरीच्या वारीचंच पुण्य आहे। की संतांनी असं म्हटलं की राम नामे वाट झाली यज्ञ पावला पावली। अप्पा महाराजांचे शिष्या बहिणाबाई चौधरी त्यांनी असं म्हटलं की दर साला 10 दिवसा येतो उत्सव आले भर, वाहनावरे बशी सनी येती 10 अवतार। असा हा रथोत्सव सुरू केलेला अप्पा महाराज गेले असं कसं म्हणू तरी ते अप्पा महाराज बहिणाबाई चौधरीने असं म्हटले की ज्यांनी केली कार्तिकीले जयगावची पंढरी, अप्पा महाराज गेले कसं म्हणू तरी। म्हणून अप्पा महाराजसुद्धा आता अजून आहे, अशा अनेक साधकांना, अनेक विभूतींना त्यांची अनुभूती येत असतात। आणि प्रतिवर्षी लाखोच्या संख्येने रामभक्त या रथोत्सवात सहभागी होत असतात। आज एकादशीच्या निमित्ताने आणि औचित्य साधून या जळगावाच्या रथोत्सवाला आज सुरुवात झाली। 152 वर्ष पूर्ण होऊन 153 वर्ष सुरू झालेल्या या रथोत्सवाला आज भक्तीचा आणि रामरायाच्या भक्तीचा आणि सेवेचा ओघ हा अतोनात आहे आणि प्रचंड आहे। आज रामरायाची सेवा करण्याची जो एक संधी सगळ्यांना मिळते, त्यामध्ये हा जो रथ निघाला त्या रथाला 2 बाजूने जो दोरखंड असतो, त्या दोरखंडाला एका बाजूने 500 आणि एका बाजूने 500-700 मंडळी, मुलं आणि या जळगावाचे नागरिक ह्या रथाला आपला हातभार लावतात, ओढण्यामध्ये आपला हातभार लावतात। आणि त्या पद्धतीने आणि त्या खऱ्या अर्थाने प्रत्येकाला ज्याला रामरायाची सेवा करता येईल तो या पद्धतीने हे सगळं काम करत असतो। आज सद्गुरू अप्पा महाराजांनी हा रथोत्सवाला सुरुवात केली आणि आजच्या 80-90 वर्षा अगोदर हा रथोत्सव हा फक्त या श्रीराम मंदिराला प्रदक्षिणा मारायचा आणि हा जागेवर लागायचा। पण जसं जळगाव शहर वाढत गेलं तसं या रथाचं मार्गक्रमणसुद्धा वाढत गेलं। आज ह्या रथोत्सवाचं मार्गक्रमण जे आहे ते श्रीराम मंदिरापासून ते रथ चौकातून दाणा बाजारातून प्रकाश मेडिकलपासून रामलालजी चौबे शाळेपासून पुन्हा भवानी मंदिरापासून ते बालाजी पेठपर्यंत, आणि बालाजी पेठला आल्यानंतर लालशा बाबांचा जो दर्गा आहे त्या दर्ग्यावर मात्र आजही जी परंपरा आहे 150 वर्षापासून चालत आलेली, की जी हिरवी चादर आहे दर्ग्यावरची ती रथावर चढवली जाते। आणि रथावरची भगवी चादर जी आहे ही
दर्ग्यावर जाते। ही 152 वर्षापासूनची परंपरा ही मात्र आजही त्याच पद्धतीने सुरू आहे। कारण संत सद्गुरू अप्पा महाराज आणि लालशा बाबा यांचे मैत्रीचं स्वरूप आणि दोन धर्मांचं ऐक्य, जे हिंदू मुस्लिम धर्माचं ऐक्य ज्याचं प्रतीक आहे, ह्या प्रतीकाचं म्हणून ही चादर आजी चढवली जाते आणि असं करत करत हा रथोत्सव रात्री 12 वाजता या ठिकाणी मार्गस्थ होतो आणि आपल्या आपल्या स्थानी स्थानापन्न होतो। मी या श्रीराम मंदिर संस्थेचा विश्वस्त जयवर्धन नेवे। दादा, काय सांगणार? आज या ठिकाणी रथोत्सव आहे कार्तिक एकादशी निमित्त आणि तब्बल 153 वर्षांपासूनची ही परंपरा आहे। या रथाकडे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक देखील मानलं जातं आणि सर्व जातीची लोक एकवटलेली असतात, माहेरवाशीन परत येतात। आपण कसं बघता त्याकडे? प्रभू श्रीरामचंद्र की जय। मला थोडं इतिहासाकडे घेऊन जायला तुम्हाला आवडेल की 12व्या शतकाच्या आधी जवळजवळ 200 वर्ष प्रामुख्याने शैव आणि वैष्णव अशा स्वरूपाचे खूप मोठे वाद हिंदू समाजामध्ये उभे राहिले। परस्परांच्या विरुद्ध लढण्यापर्यंत यांची मजल गेली। एका अर्थाने द्वैत आणि अद्वैत तत्त्वज्ञानांपासून हा हिंदू समाज लांब जाऊन शैव आणि वैष्णव म्हणून भांडायला लागला। त्यावेळेलाच एक वेगळ्या प्रकारच्या विचारपीठाची गरज आहे असं संतांना वाटलं आणि त्यातून ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्यांदा ज्या पद्धतीने पांडुरंगाची एक महाराष्ट्रासाठी एकमेव दैवत म्हणून स्थापना केली, द्वैत आणि अद्वैत शैव आणि वैष्णव या सगळ्यांचं दैवत म्हणून याच्याकडे बघणं, त्या ठिकाणी वारीला जाणं, वारीला जाताना सात्विकता शुचिता ही पाळणं, त्यातून वर्षभरासाठी हरिपाठ करून समाजाला व्यसनापासून लांब नेणं, अशा पद्धतीने 700 वर्ष लाखो लोक वारीला जाऊन पंढरीला जाऊन शैव आणि वैष्णव असा मतभेद विसरले। या आत्ताच्या पिढीला तर शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये प्रचंड मतभेद होते हे माहिती देखील नाही। वारी हा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा आत्मा बनला। गणपतीचा उत्सव हा महाराष्ट्र नव्हे तर देशाचा बनला। थोडक्यात निद्रिस्त हिंदू समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने संतांनी जागृत केलं। त्याचं पहिलं प्रतीक आपल्या गावात 153 वर्षापूर्वी संत अप्पा महाराजांनी सुरू केलं। आज हा जो रथोत्सव आहे तर रथ पालखी आणि प्रभू रामाचा उत्सव कार्तिक एकादशीला सुरू करण्याचं प्रामुख्याने कारण असं म्हणजे 4 महिने विष्णू निद्रिस्त असतात आणि 4 महिन्यानंतर आज कार्तिक एकादशीला त्यांचं उत्थान होतं आणि नंतर पुढे समाजाचे देशाचे सर्व व्यवहार सुरळीत पार पडतात अशी मान्यता असल्यामुळे हा रथ कार्तिक एकादशीला निघतो आणि निद्रिस्त समाजाला देखील जागृत करण्याचं काम करतो असा मूळ याचा भाव आहे। यात 12 बलुतेदारांना काम वाटून दिलेलं आहे आणि सर्व समाजाचा हा लोकोत्सव हिंदू धर्माला जोडून ठेवतो। हिंदू धर्म मुळातच सहिष्णू असल्यामुळे त्यावेळेला मुस्लिम समाजाच्या लोकांनाही आपलंसं करून घेण्यासाठी या ठिकाणी एका पीरावरती चादर चढवणे, फुलांची चादर चढवणे, मुस्लिमांनाही बरोबर घेऊन चालणे, असं हे अद्भुत काम मागच्या 150 वर्षापासून चालू आहे। मला असं वाटतं की संतांनी सुरू केलेली ही परंपरा या देशाची, या हिंदू समाजाची, या भारतवर्षाची अखंड चालण्यासाठी आगामी काळात आजच्या दिवशी आपण प्रेरणा घ्यावी, हा या दिवसाचा दर्शनाचं महात्म्य आहे असं मला वाटतं। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।